नमस्कार. आपल्या तक्षशिला जीएस सेंटर या यूट्यूब चॅनलवर मी दीपक सर सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन 5 जून यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम राबवला. आमची शाळा श्री गुरुदेव नॉलेज सिटी तारदाळ या ठिकाणी आम्ही 10वीच्या वर्गानं बॅच 2025-26 या बॅचनं आम्ही या ठिकाणी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. तो म्हणजे सर्व मुलांनी प्रत्येकाने एक एक रोप त्या ठिकाणी आणलेला आहे आणि त्या रोपाचं जतन वर्षभर त्या ठिकाणी करायचं आहे. त्यातून आम्ही त्या ठिकाणी एक नंबर काढणार आहे प्रत्येक वर्षी. अशा प्रकारे एक उपक्रम असेल. नेक्स्ट इयरमध्ये त्यातून एक नंबर काढणार ज्यांचं झाड चांगल्या प्रकारे जगलेलं आहे. ओके, या पर्यावरण दिनाचं काय महत्त्व आहे तर याबद्दल थोडक्यात मी सांगतोय. बघा, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट ऑफ प्रोग्राम त्याद्वारे 1972 रोजी जगातला सगळ्यात पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. तो म्हणजे 5 जून रोजी. आणि 5 जून हा फार महत्त्वाचा दिन त्या ठिकाणी ठरवण्यात आला होता. आणि त्यानुसार पूर्ण जगभरामध्ये काय केलं जातं तर वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर स्वच्छता ठेवणे असेल, त्याचबरोबर इतर काही गोष्टी आहेत पर्यावरणाच्या रिलेटेड, जसे की प्रदूषण असतं, त्या प्रदूषण कमी करणे, जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, खूप साऱ्या प्रकारचे प्रदूषण आहेत. यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं तर आपल्या पर्यावरणाचं आणि परिसंस्थेचं नुकसान त्यामध्ये होतं आणि हे थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करत असतो. त्याचबरोबर आमची एक कार्यशाळा आहे जे की सोलापूरमध्ये तंत्रस्नेही शिक्षण अशा प्रकारे कार्यशाळा आहे. त्यामधले जे शिक्षक आहेत खुशालदीन शेख यांनी पण महाराष्ट्रभर एक चांगला उपक्रम आजच्या दिवशी 51,000 वडाची आणि पिंपळाची झाडं त्यांनी पण त्या ठिकाणी लावणार आहेत. त्यांचाच आम्ही एक प्रेरणा घेऊन या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये हा एक उपक्रम राबवत आहे आणि चांगल्या प्रकारे हा उपक्रम सर्व मुले शाळेमधील आदर्श ठेवून त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी अशी झाडे लावतील आणि आपला पूर्ण भारत देश काय होईल तर एक हिरवागार त्या ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून होईल आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन त्या ठिकाणी प्रोव्हाइड होईल. आता वडाचं आणि पिंपळाचं झाड का लावलं आम्ही या ठिकाणी त्याबद्दल सांगतो. वड आणि पिंपळ हे जास्त वर्ष जगणारी वृक्ष आहेत, बहुवार्षिक वृक्ष आपण त्यांना म्हणतो. हे वृक्ष असे आहेत की 500 ते 1000 फूट खोलपर्यंत त्याची मुळं जातात आणि त्यामुळं त्या ठिकाणी जमिनीच्या आतमध्ये पाण्याचा मुबलक साठा त्या ठिकाणी निर्माण होतो. लक्षात घ्या, जो शेतकरी 5-5 लाख रुपये खर्च करून विहिरी खोदतो आणि त्या ठिकाणी पाणी पण लागत नाही, कधी कधी लागतं कधी लागत नाही, 2-2 लाख रुपये बोरवेलसाठी त्या ठिकाणी खर्च केला जातो. पण आपल्या शेताच्या बांधावर किंवा आपल्या मोकळ्या परिसरामध्ये जर वडाचं आणि पिंपळाचं जर झाड लावलं आपण तर त्या ठिकाणी हे झाड, या झाडाची मुळं जे आहेत 500 ते 1000 फूट खोलवर जातात आणि ज्या ठिकाणी पाणी आहे त्या पाण्याचा सोर्सपर्यंत जातात आणि त्या एरियामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाण्याचा सोर्स त्या ठिकाणी उपलब्ध होतो. हे झाड जसे की 20 एकरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी पाणी प्रोव्हाइड करू शकतं अशा प्रकारचे झाड आहे आणि जास्तीत जास्त दिवसा आणि रात्री सुद्धा ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचं काम करतं. त्यामुळे हे झाड फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाने या व्हिडिओमधून सर्वांना एक संदेश देतोय की सर्वांनी आपल्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक वर्षी एक तरी झाड लावलं पाहिजे. कारण एक झाड हे जे आहे आपल्याला वर्षभरामध्ये नाही म्हणला तर 7 ते 8 किलोचा ऑक्सिजन लागतो आणि 7 ते 8 किलो ऑक्सिजन प्रत्येक माणसाला एक झाड प्रोव्हाइड करत असतं. म्हणून आपला एक तरी असं कर्तव्य आहे की आपण एक तरी झाड वर्षभरामध्ये आपल्या हक्काचं लावलं पाहिजे. तशाच प्रकारचा आमचा हा उपक्रम आमच्या या शाळेमध्ये आम्ही राबवलेला आहे. प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी या ठिकाणी काय केलेलं आहे, उत्सुकतेने त्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खूप सारी झाडं त्यामध्ये लावलेले आहेत, देशी वृक्ष त्यामध्ये लावलेले आहेत. निश्चितपणे याचा फायदा आपल्या सर्व परिसंस्थेला होईलच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.